महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीर शाखेच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र जाहीर निषेध नोंदवण्यात आला। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सुमित लाल यांनी राज्य सरकारवर घाणाघाती टीका केली असून केवळ या प्रकरणाची SIT चौकशी करणे आणि दोषींवर कारवाई करणे एवढ्यावरच मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही, तर परीक्षा यंत्रणेत मूलभूत आणि सुरक्षित सुधारणा करून भविष्यात अशा घटना रोखणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने परीक्षेत पारदर्शकता सुरक्षितता आणण्याच्या आणि विद्यार्थ्यांचा ढासळलेला विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली आहे। या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनेक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। नमस्कार। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीरच्या वतीने CET पेपर फुटी प्रकरणात जाहीर निषेध केला जाणार। हे प्रशासक झोपीचे सोन घेऊन बसलेला आहे। लाखो विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करत हे परीक्षेला जात असतात। विद्यार्थ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान हे प्रशासन करत आहे। या प्रशासनाचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जाहीर निषेध करतो। नमस्कार। आज दिनांक 28 जून 2026 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीर शाखेच्या वतीने 27 जून 2026 रोजी जे TETचा पेपर लीक झाला असं प्रकरण समोर आलेलं आहे। त्या प्रकरणामध्ये आज उदगीर येथे मला एवढं सांगायचं की जे व्यक्ती यामध्ये दोषी आढळून येतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्या दोषीवर योग्य ती कारवाई त्यांच्या हितासाठी एक पाऊल चांगलं उचलण्यात यावे असं आज या निदर्शनामार्फत आणि या निषेधामार्फत महाराष्ट्र शासनाला परीक्षा विभागामध्ये अमूल्य डबल परीक्षा Thanks for watching Ekmat Digital.